नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या ठिकाणी पाहू शकता रोटावेटर मारण्याचे काम चालू आहे। सुरू ऊस लागवड आपल्याला या ठिकाणी करायची आहे। मित्रांनो, या ठिकाणी खरीप मका आपण घेतला होता तो हार्वेस्टरच्या साहाय्याने आपण काढून त्याला पूर्ण जमिनीमध्ये गाडून घेतलेला आहे। त्यानंतर मित्रांनो पलटी नांगरच्या साहाय्याने आपण नांगरणी करून घेतली होती। त्यानंतर आता आपण मित्रांनो 1 महिना रान तळू दिले। त्यानंतर आपण आता त्यामध्ये रोटावेटर मारत आहोत। मित्रांनो, रान ओले असल्या कारणाने बऱ्याच प्रमाणामध्ये ढेकळ आपले या ठिकाणी मिळून येत आहे। ते देखील आता आपण मशागतीच्या साहाय्याने आपण फोडण्याचे काम चालू आहे। जमीन चांगली भुसभुशीत करण्याचे काम चालू आहे, जेणेकरून चांगली खोल सरी पडेल व चांगले ऊस लागवड आपल्याला या ठिकाणी करता येईल। मित्रांनो, ऊस लागवडीआधी जमिनीची योग्य प्रमाणे मशागत होणे गरजेचे आहे। ऊस हे 2 ते 3 वर्ष आपल्या जमिनीमध्ये असते, त्यामुळे त्यांना भुसभुशीत राहिल्यास ऊसाच्या मुळ्यांची वाढ देखील चांगली झपाट्याने होते। त्यामुळे जमिनीच्या मशागतीला अनन्यसाधारण या ठिकाणी महत्त्व आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पिकांचे अवशेष बाहेर टाकलेले नाही, सर्व जमिनीत गाडून घेतले आहे। एक प्रकारे तो सेंद्रिय कर्बळ वाढवण्यास आपल्याला मदत करेल। धन्यवाद।